काश्मीरमध्ये अडकलेले 183 पर्यटक आज मुंबईत परतणार आहेत। 2 विशेष विमानानं पर्यटक मुंबईत परत येणार आहेत। तर एअर इंडिया आणि इंडिगो फ्लाईटनं पर्यटक मुंबईत परततील। तर पहिल्या विमानानं 100 पर्यटक मुंबईत परतणार असल्याची माहिती आहे। तर दुसऱ्या विमानानं उरलेले 83 पर्यटक आज परतणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। मीनाक्षी, काय सविस्तर माहिती आहे? जे 183 पर्यटक काश्मीरमध्ये अडकले होते ते आज मुंबईत परतणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः श्रीनगर विमानतळावर उपस्थित होते आणि आता ते थोड्याच वेळात जे पर्यटक आहेत ते मुंबईत परत येतील। मीनाक्षी, निश्चितच खरं तर आपण पाहतोय की काश्मीर मध्ये जे होते त्यांना आणण्यासाठी आता 2 विशेष विमानांची व्यवस्था जी आहे ती राज्य सरकारच्या वतीनं केलेली आहे। खरं तर आपण पाहतोय की 2 विशेष विमान आहेत। फ्लाईट क्रमांक आपण पाहिलं तर A1662 ही फ्लाईट जी आहे ती थोड्याच वेळामध्ये मुंबईच्या विमानतळावरती लँड होणार आहे आणि त्यानंतर जवळपास 1 तासभर जे आहे ते या सगळ्याच पर्यटकांना बाहेर येण्यासाठी लागणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय की 3 वाजून 55 मिनिटांवरती ही फ्लाईट जी आहे मुंबई विमानतळावरती दाखल होणार होती, पण मात्र काही वेळासाठी ही फ्लाईट जी आहे ती डिले झालेली आहे। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये ही फ्लाईट जी आहे ती विमानतळावरती लँड होईल। त्यानंतर आपण पाहिलं तर दुसरी जी फ्लाईट आहे 6E3251 ही फ्लाईट जी आहे ती संध्याकाळी 6:30 ते 7च्या सुमारास मुंबईमध्ये दाखल होईल। मात्र एकूण जर आपण पाहिलं तर जवळपास 150हून अधिक पर्यटक जे आहेत ते आज मुंबईमध्ये येतील। सोबतच आपण पाहतोय की केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सगळ्याच यंत्रणेने जी काही मदत केलेली आहे, सोबतच राज्य सरकारच्या खर्चातून हे विशेष विमान जे आहे त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये जेवढे पर्यटक आहेत त्यांना मुंबईमध्ये येण्यासाठी जे काही मार्गदर्शन आहे, संपर्क करण्यासाठी जी काही माहिती जी आहे ती राज्य सरकारच्या वतीने आलेली आहे आणि या सगळ्याच पर्यटकांची जी आहे ती नोंद केली जात आहे। खरं तर एक यादी जी आहे ती या पर्यटकांना करण्यात आलेली आहे। विशेष विमानाने मुंबईत दाखल झाल्यानंतर सुद्धा आपण पाहतोय की जे पर्यटक मुंबईत येत आहेत श्रीनगर मधला त्यांची संपूर्णतः माहिती जी आहे ती या ठिकाणी घेतली जाणार आहे। त्यामुळे इथून गेलेले जे पर्यटक अजून मुंबईत परतलेले नाहीये त्यांची देखील मग राज्य सरकारकडे माहिती राहील आणि त्याच अनुषंगाने त्यांचा शोध देखील घेतला जाईल। एकूणच सध्या आपण पाहतोय की आज 2 विमान जे आहेत काहीच क्षणात मीनाक्षी, जसं तू सांगितलंस, आता हे पर्यटक जे आहे मुंबईत दाखल होणार आहे। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।